सांगलीच्या आष्ट्यात ईव्हीएम स्ट्रॉंग रूमच्या बाहेर मविया कार्यकर्त्यांचा गोंधळ। मतदानाच्या टक्केवारीत तफावत असल्याचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आरोप। हजारो कार्यकर्त्यांचा स्ट्रॉंग रूमच्या बाहेर ठिय्या। जयंत पाटीलही पोहोचले। पोलिसाला मारते मागे कार्यक्रम ठेवून त्याला काय अधिकार? हा तू त्याला पहिले हाय का? तो खराब बोगस पकडणं पहिले। पोलिसांवर बोलताना शिवसेना आमदार संजय गायकवाडांची जीभ घसरली, तर बोगस मतदाराला पळवून लावल्यानंतरही गायकवाडांकडून मुलाची पाठराखण। गद्दारांचा बुडबुडा फुटला। आता आपसात बाचाबाची। महायुतीतल्या वादावरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, तर एकनाथ शिंदेंच्या बॅनरवरूनही टोलेबाजी। मुंबईतल्या मतदार याद्यांबाबत धक्कादायक माहिती समोर। यादीत दुबार नव्हे तर 103 वेळा 4 व्यक्तींची नावं। मुंबईत तब्बल 4,33,000 नावं, एकापेक्षा जास्त। पुण्यातल्या मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला अटक। पॉवर ऑफ अटर्नीचा गैरवापर केल्याचा आरोप, तर प्रमुख सूत्रधाराला अटक करण्याची अंजली दमानी यांची मागणी। राज ठाकरेंनी निवासस्थानी जाऊन घेतली संजय राऊतांची भेट। राज ठाकरेंकडून राऊतांच्या तब्येतीची विचारपूस, तर मुख्यमंत्री आणि राऊतांची एका लग्न समारंभात भेट। दोघांमध्ये 20 मिनिट चर्चा। केंद्रीय मंत्र्यांचा दावा चुकीचा ठरवणारी राज्य सरकारची पत्र। न्यूज 18 लोकमतच्या हाती। शेतकऱ्यांच्या पॅकेजसाठी केंद्राकडे पाठपुरावा करणारे 2 पत्र समोर। पहिलं पत्र 27 नोव्हेंबरला आणि दुसरं पत्र 2 डिसेंबरला। केंद्रीय कृषी मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर। महाराष्ट्र सरकारनं अतिवृष्टीबाबतचा प्रस्ताव पाठवला। 27 तारखेला मदतीबाबत प्रस्ताव पाठवल्याची माहिती। आणि छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात माओवाद्यांसोबत मोठी चकमकीत 5 माओवादी ठार। माओवाद्यांच्या हल्ल्यात 2 जवान शहीद। लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याला प्रति क्विंटल 3,000चा दर मिळतोय, तर उन्हाळ कांद्याच्या दरामध्ये घसरण सुरूच आहे। त्यामुळे उन्हाळ कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत सापडलाय। यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातील लाख गावाजवळ अरुणावती प्रकल्पाच्या कॅनलला 3 जागी मोठे भगदाड पडले। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात पाणी शिरलं। शेतीला तलावाचं स्वरूप आलं आणि शेतीतील विद्युत खांबही कोसळला। त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान राज्य सरकारच्या अहवालाबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे। अतिवृष्टीबाबत केंद्र सरकारला 27 तारखेला मदतीसंदर्भात प्रस्ताव पाठवल्याचं त्यांनी सांगितलंय। सुरुवातीला प्रस्ताव आलाच नाही अशी माहिती मंत्री चौहान यांनी दिली होती। त्या वक्तव्यानंतर आता त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं। राज्य सरकारचा अहवाल केंद्राला गेलाय आणि त्यानंतर केंद्राची टीम 2 वेळा आपल्याकडे येऊन गेल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। आपला अहवाल आता अंतिम टप्प्यात आहे। तसंच कृषी संदर्भात अहवाल गेलाय। इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भातील टीम पुढच्या आठवड्यामध्ये येणं अपेक्षित आहे असं मुख्यमंत्री म्हणाले। राज्य सरकारनं केंद्राकडे आधीच मदतीचा प्रस्ताव पाठवलाय अशी माहिती मदत आणि पुनर्वसन सचिवांनी दिली। केंद्राकडे 2 प्रस्ताव जातात। एक शेतकऱ्यांच्या मदतीचा असतो आणि दुसरा पायाभूत सुविधा नुकसानीचा। पहिला शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रस्ताव केव्हाच गेलाय, तर दुसरा पायाभूत सुविधा नुकसानीचा सुद्धा तयार आहे। उद्या त्यावर दिल्लीमधील बैठकीत चर्चा होईल असं त्यांनी स्पष्ट केलं। खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्र सरकारवर टीका केली। तुम्ही दिलेली मदत कशाच्या आधारावर पाठवली असा सवाल धानोरकरांनी विचारला। जबाबदार मंत्रीच खोटारडी विधानं करतायत। शेतकरी जनता या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं धानोरकर म्हणाल्या। राज्य सरकारनं अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची थट्टा केली अशी टीका शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली। शेतकऱ्यांना सोबत घेऊन दिल्लीमध्ये आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला। सांगलीच्या आष्ट्यामध्ये मवियानं आंदोलन केलं। स्ट्रॉंग रूम बाहेर सुरक्षा यंत्रणा नसल्याचा आरोप करत मवियाच्या कार्यकर्त्यांनी स्ट्रॉंग रूम बाहेर ठिय्या आंदोलन केलं। या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी झाले। यावेळी स्ट्रॉंग रूम बाहेर राडा झाला। सिल्लोड शहरामध्ये पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आले। यावेळी गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला।
राड्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांचा सहभाग नसतानाही गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप स्नेहल जगताप यांनी केला. याबाबत मुख्यमंत्र्यांकडे सखोल चौकशीची मागणी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. काल महाडमध्ये राष्ट्रवादी आणि विकास गोगावलेंच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला, त्यामुळे तणावाची स्थिती कायम आहे. महाडमधील स्नेहल जगताप यांच्या कॅप्टन निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर शहरामध्ये नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानानंतर भाजप उमेदवार सूरज पांडे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रकाश निमजे यांच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्याच्या निषेधार्थ नागरिकांनी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली आणि निषेध नोंदवला. तर चंद्रपूर शहर बंदची हाक देत सर्वपक्षीय रॅलीही काढण्यात आली. स्ट्रॉंगरूम बाहेर ईव्हीएम मशीन ठेवण्याआधी सील तोडण्यात आल्यानं सालेकसा नगरपंचायतीमध्ये गोंधळ झाला. उमेदवार आणि नागरिकांना माहिती मिळताच अहिल्यानगरच्या तहसील कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करण्यात आली. पंढरपूरमधील उर्दू शाळेमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल झालाय. मतदान केंद्रामध्ये घुसखोरी करून ईव्हीएमचे फोटो काढल्याचा ठपका ठेवत मतदान केंद्राध्यक्षांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. करमाळ्यामधील मौलाली नगरमध्ये मतदानादरम्यान झालेल्या मारहाण प्रकरणात पोलिसांनी उस्मान तांबोळी, अर्शद तांबोळी, आमिर तांबोळी आणि जमीर तांबोळी यांच्यासह 2 अनोळखी व्यक्तींवर अदखलपात्र गुन्हा दाखल केला. सांगलीच्या आष्टामधील आंदोलनाला जयंत पाटलांनी भेट दिली. दरम्यान त्यांनी स्ट्रॉंग रूमची पाहणीही केली. तर मोठ्या संख्येनं कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. वरणगावमध्ये भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार माजी नगराध्यक्ष सुनील काळे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी नगर परिषदेबाहेर आंदोलन केलं. निवडणूक आयोगाच्या विरोधात हे आंदोलन करत मतमोजणी आजच करण्याची मागणी केली. नाशिकच्या तपोवन परिसरातील वृक्षतोडीला विरोध करत नाशिकमधील सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन आंदोलन केलं. या आंदोलनामध्ये शाळकरी मुलांनीही सहभाग घेतला. सोलापुरात शिवसेना, युबीटी आणि मनसेनं अनोखं आंदोलन केलं. सोलापुरातील पार्क स्टेडियम समोरील बस स्टॉप हटवल्यानं त्या ठिकाणी श्रद्धांजली वाहत प्रशासनाचा निषेध नोंदवला. पुण्यातील आंबेगाव तालुक्यामध्ये बिबट्याची दहशत कायम आहे. अवसरी खुर्द गावात एकामागून एक 3 बिबटे रस्ता ओलांडताना दिसले. यातील एक बिबट्या वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यात कैद झाला. चिपळूणमधील तनाळी गावातील एका विहिरीमध्ये पडलेल्या बिबट्याची थरारक सुटका करण्यात आली. शिकारीच्या शोधात हा बिबट्या विहिरीत पडला. उपचारानंतर त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडलं. शिरूर तालुक्यातील फाकटे गावामधील शेतशिवारातील विहिरीमध्ये बिबट्या पडल्याची घटना समोर आली. शिकारीच्या शोधात भटकंती करताना बिबट्या विहिरीत पडल्याचा अंदाज आहे. वनविभागानं स्थानिक नागरिकांच्या मदतीनं बिबट्याला बाहेर काढलं आणि माणिकडोहा बिबट निवारा केंद्रात प्राथमिक उपचारासाठी नेलं. निफाडच्या भरबस इथल्या शेतशिवारामध्ये बिबट्याचा मृतदेह सापडला. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेतला. बिबट्याच्या मृत्यूचं कारण मात्र अस्पष्ट आहे. नाशिकच्या कळवणमधल्या किराणा गोडाऊनमध्ये बिबट्या शिरला होता. दरम्यान वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बिबट्याला जेरबंद केलं. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. पुण्याच्या शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी इथल्या शेतशिवारामध्ये 3 बिबट्यांचा मुक्त संचार पाहायला मिळाला. बिबटे समूहानं बाहेर पडत असल्यानं शेतकऱ्यांसह ऊसतोड कामगार धास्तावले. बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यातील इंजेवारी लगतच्या जंगलामध्ये वाघाच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला. कुंदा मेश्राम असं या महिलेचं नाव आहे. शेतात कामानिमित्त गेल्या असताना वाघानं त्यांच्यावर हल्ला केला. संगमेश्वर तालुक्यातील शिवणे सनगरेवाडी परिसरामध्ये साक्षी मंगेश पवार या महिलेवर बिबट्यानं हल्ला केला. बिबट्यानं हल्ला केल्यावर महिलेनं धाडसानं बिबट्याला पळवून लावलं. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर दिसून येतोय. यातच आता पुण्यातील एनडीए परिसरामध्ये काळविटाचं दर्शन झालं. पुण्यातील एनडीए परिसरात हे काळवीट दिसलंय. चांदणी चौक ते एनडीए रस्त्यावर 4 ते 5 काळविटांचा मुक्त संचार पाहायला मिळाला. मुंबईच्या वरळी भागामध्ये सी फेस जवळ समुद्रकिनारी डॉल्फिन आढळून आल्याचं समोर आलं. सी लिंकच्या परिसरामध्ये डॉल्फिन दिसलेला आहे. सी लिंकमध्ये डॉल्फिन आढळल्यानं चर्चांना उधाण आलंय. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिवशाहीर डॉक्टर विजय तनपुरेंनी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त लोणावळा इथल्या अँबी व्हॅली एअरपोर्टवरून हमरशूट पॅरामोटरनं 3000 फूट उंचीवरून धाडसी उड्डाण केलं. या संपूर्ण मोहिमेचं नियोजन आणि व्यवस्था उद्योजक विजय सेठी यांनी स्वतः पुढाकार घेऊन केली. नाशिकच्या कळवण सुरगणा पेठ बागलाण तालुक्यामध्ये आदिवासींचं कुलदैवत असणाऱ्या डोंगर्यादेव उत्सवाला सुरुवात झाली.
उत्सवादरम्यान आदिवासी बांधव डोंगऱ्या देवाची गाणी आणि पावरी नृत्य सादर करतात। संध्याकाळी मात्र सर्वजण पुन्हा आपल्या खळीवर एकत्र येऊन देवपूजा करून नाचत आनंद लुटतात। हैदराबादमध्ये झालेल्या 25व्या राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत बीडच्या परळी तालुक्यातील आभा मुंडे या जलतरणपटूनं 5 सुवर्ण पदकं जिंकली आहेत। दोन्ही पायाला पंचे नसतानाही आभानं मिळवलेलं हे यश आणि तिच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला। शहापूरच्या खर्डीमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचा सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं करण्यात आलं। या सोहळ्याला हजारोंच्या संख्येनं भाविकांनी गर्दी केली। बारामतीच्या शिवाजीनगरमधील जगताप दाम्पत्याचा अपघातात मृत्यू झाला। तिरुपती बालाजीचं दर्शन घेऊन परतत असताना भरधाव कारची ट्रकला जोरदार धडक लागली आणि त्यामध्ये हा अपघात झाला। यात एक मुलगी जखमी झाली आहे, तिच्यावर उपचार सुरू आहेत। नाशिकमध्ये प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक नरेश करडाला अटक करण्यात आली आहे। सेवानिवृत्त सैन्य अधिकाऱ्याची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। पुणे अहिल्यानगर महामार्गावर वाघोली इथं भीषण अपघात झाला। एका पेट्रोल पंपासमोर भरधाव कार उलटली आणि महामार्गावर फरफटत गेली। या अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। अत्याचाराच्या घटनेनं मनमाड पुन्हा एकदा हादरलंय। 14 वर्षांच्या शाळकरी मुलीवर 54 वर्षांच्या नराधमानं अत्याचार केला। या प्रकरणी आरोपीला अटक झाली आहे। मालेगावमधील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली। पुण्यातील हिंजवडी बस अपघात प्रकरणी 4 जणांवर गुन्हा दाखल झालाय। हिंजवडी पोलिसांनी बसच्या चालकालाही ताब्यात घेतलं। उल्हासनगरमधल्या कॅम्प नंबर 3 भागातील अनिल मल्टीस्पेशालिस्ट रुग्णालयाची मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी तोडफोड केली। केवळ बिल वाढवण्यासाठी रुग्णालय प्रशासनानं रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवलं आणि बिलाची रक्कम भरल्यानंतर त्यांना मृत घोषित केला असा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला। पुण्याच्या भोरमधील नसरापूरजवळ सिलेंडरचा स्फोट झाला, त्यामुळे घरांना आग लागली। अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं। आगीत कुटुंबाचं लाखोंचं नुकसान झालं। भंडाऱ्याच्या लाखांदूर पवनी रस्त्यावर वाहनानं दुचाकीला जोरदार धडक दिली। अपघातामध्ये दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला। वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला। पोलीस तपास करतायत।